आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे पवार गटाची जागा वाटपावर मातोश्रीवर बैठक। शरद पवारांसह जयंत पाटील, संजय राऊतांची बैठकीला उपस्थिती। 2 तास बैठकीत खलबत। शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी उद्या येणार। खासदार संजय मंडलिक यांची माहिती। तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू। सूत्रांची माहिती। 5 पेक्षा जास्त जागा लढण्यावर अजित पवार गट ठाम। 28 मार्चला अजित पवार गटाची यादी जी आहे ती जाहीर होणार। सूत्रांची माहिती। ठाकरे गटाची उमेदवारी यादी उद्या जाहीर करणार। संजय राऊतांची माहिती। 15 ते 16 जणांची नावं जाहीर करणार असल्याची माहिती। कोई अटका नहीं है। शिवसेना की लिस्ट कल हम प्रसिद्ध करेंगे। हमारे जो उम्मीदवार है उनकी जो पहली लिस्ट है, पहली सूची है, कल हम लगभग 15 या 16 सीट हम कल जाहीर करेंगे। प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू, संजय राऊतांचं वक्तव्य। वंचितने मागितलेल्या जागांपैकी 4 जागांचा प्रस्ताव दिलाय अशी माहिती। गाड़ी को हमने 4 सीटों का प्रस्ताव दिया है और मुझे लगता है वो प्रस्ताव अच्छा है। जो सीटें अम्बेडकर जी ने मांगी थी वही हमने उनको दी है। जिकडे खायला मिळेल तिकडे जातात, त्यांच्याकडे कुठलीही विचारधारा नाही। भर काही दिवस आधी महाविकास आघाडीत येण्यासाठी धडपड सुरू होती। संजय राऊतांचा महादेव जानकरांवर निशाणा। को कोई विचारधारा नहीं है, कोई बेस नहीं है। ये ऐसे लोग हैं जहां खाने को मिलेगा वहां चले जाते हैं। महादेव जानकर जी मेरे हिसाब से वो महाविकास आघाड़ी में भी आना चाहते थे, उनकी बातचीत चल रही थी। अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा। बारामती अहमदनगर बाबत झालेल्या बैठकीत फडणवीसांच्या सूचना। महायुतीच्या उमेदवार विजयी होईल एवढंच बघा, बाकी सगळं बाजूला ठेवा असंही विधान। बाळासाहेब थोरातांची पुण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा। उमेदवारीवरून नाराज असलेले आबा बागुल बैठकीला गैरहजर। रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागुल नाराज। राजकारण हा मनाचा खेळ आहे। घरामध्ये जसं असतं तसं तिथे चालतं। त्यामुळं तसं काही नाही। कोणी नाराज असेल तर ते आम्ही समजूत काढू, बरोबर घेऊ, ते जोरदार काम करतील, काही काळजी करू नका। आणि हे तर गटतट हा विषय कोणत्या पक्षामध्ये नाही, थोडंफार असतंच ना। कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपतींकडून महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात। आज शाहू महाराज छत्रपतींनी कनेरी मठात अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींची भेट घेऊन आशीर्वाद घेतले।